वेलकम टू माय चैनल लिमिटलेस अनु। जैसे कि आप जानते हैं, मड़ौली भाजपे सम्राट अशोक जयंती हो गई। लेनी संवर्धन टीम मावड़ इनके द्वारा ये जयंती ली गई थी और मैंने उसका एक वीडियो डाला है, पूरा वीडियो जिसमें मैंने भाजे लेने दिखाई है। और आज हम देख रहे हैं जो जयंती का कार्यक्रम हुआ, उस कार्यक्रम में मेन प्रवक्ता ने जो बात की सम्राट अशोक की जयंती पर, वो पूरी बात सुनिए। वीडियो के साथ बने रहिए और पूरा वीडियो जरूर देखिए। अनेक मान्यवरों ने यहाँ अपने विचार रखे और बुद्ध वंदना के साथ ये प्रोग्राम शुरू हुआ। अनेक उपासक उपासिका यहाँ इस जयंती के लिए उपस्थित थी। जैसे कि आप देख रहे हो, पूरा चैत्यगृह भरा हुआ हम देख रहे हैं। इस जयंती महोत्सव के लिए अनेक मान्यवर यहाँ उपस्थित थे। जैसे कि सागर वाघमारे मावळ से, कुसुम वाघमारे, रुशाली कदम, एडवोकेट प्रताप जाधव, सारिका कांबळे, ज्ञानेश्वर दांडगे, बुवासाहेब आहिवळे, सुभाष वाकळे, प्रशांत आगळे, सर्व क्रांतिकारकांना मी प्रथम अभिवादन करतो। कोण म्हणतो जगजेता हा सिकंदर होता? कोण म्हणतो जगजेता हा सिकंदर होता? कोण औरंगजेब या हिंदुस्थानचा बादशाह होता? कोण म्हणतो जगजेता हा सिकंदर होता? कोण औरंगजेब या हिंदुस्थानचा बादशाह होता? इतिहासाचं पान आणि पान चाळा आणि बघा, या जगाचा बाप माझा सम्राट अशोक होता। आज आपण जी जयंती साजरी करतो, मला वाटते मावळ तालुक्यामध्ये पहिल्यांदा या ठिकाणी भाजे लेणीवर चक्रवर्ती सम्राट अशोक यांची जयंती साजरी केली जाते। त्या महामानवाची जयंती आहे, त्या सम्राटाची जयंती आहे, ज्या सम्राटानं संपूर्ण लोकहिताची कामं केल्यात, महिलांसाठी कामं केल्यात, पुरुषांसाठी कामं केल्यात, महिलांना शिक्षण मिळावं त्यासाठी पहिला जगणारा सम्राट कोण असेल तर तो चक्रवर्ती अशोक सम्राट आहेत। पर्यावरणासाठी काम केले, प्राण्यांसाठी काम केले, असा पहिला राजा ज्याने सर्वांचा, या भूगोलामध्ये असणाऱ्या सर्व प्राणीचरांचा अभ्यास केलाय। जगाच्या पाठीवर 205 पेक्षा जास्त देश आहे असं आपण म्हणतो, पण या 205 देशांचा अभ्यास जेव्हा आम्ही करायला लागतो तेव्हा भूगोल आणि काही प्रमाणात इतिहास आढळतो। पण तुमचा माझा ज्या भारत देशामध्ये जन्म झालाय, त्या भारत देशाला भूगोलाबरोबर मोठ्या प्रमाणात इतिहास सुद्धा आहे आणि तो इतिहास जाणून घेण्यासाठी आज आपण त्या इतिहास आपण ऐकणार आहे, तो चक्रवर्ती सम्राट अशोकांचा। खऱ्या अर्थाने आपला भारत देश हा इतिहासाला पात्र ठरला तो मौर्य साम्राज्यापासून। खूप मोठं कार्य, जेवढं मला शक्य आहे तेवढं मी सांगण्याचा आपल्यासमोर प्रयत्न करणार आहे। एक पंख्यावाला होता आणि तो पंखा म्हणजे आजचा पंखा नहीं, वरचा फॅन नहीं किंवा टेबलवरचा फॅन नहीं, पूर्वीच्या काळात जो आपण हाताने। यहाँ जिस कहानी का जिक्र हो रहा है वो एक हैंड फैन बेचने वाले की कहानी है। उसने राजा को वो हैंड फैन बेचा है और 7 दिन बाद आकर बताता है कि महाराज ये पंखा आपकी तरफ से टूट गया। वो क्यों टूट गया, इस बारे में एक रोचक कहानी इन्होंने यहाँ बताई। ये पंखा तो भली भांति 100 साल चलने वाला था, ऐसा उस पंखे वाला का कहना है, लेकिन आपने उसको ठीक से ऑपरेट नहीं किया, इसीलिए ये टूट गया। यानी कि जो भी चीज़ होती है वो खुद में अच्छी होती है, लेकिन चलाने वाले अगर गलत चलाए तो उसका नुकसान हो सकता है, वो खराब हो सकती है। मधूनच तुटला, ह्यात चूक माझी नाही, ह्यात चूक तुमचीच आहे। म्हणजे मला सांगायचं काय, 26 जानेवारी 1950 ला
संविधान निर्मात्याने संविधानाच्या रूपामध्ये 100 वर्ष चालणारा पंखा आपल्या हातामध्ये दिला होता, राजाच्या हातामध्ये दिला होता. पण दुर्दैव, राजाला तो पंखा चालवता आला नाही. राजाला तो पंखा चालवता आला नाही, कारण बदल स्वतःमध्ये करायचा होता, परिवर्तन स्वतःमध्ये करायचं होतं. हे सगळं ठेवून आपण संविधानाला, जे लोक म्हणतात संविधानाची समीक्षा झाली पाहिजे, त्यांना मला विचारायचंय की तुम्ही स्वतःची समीक्षा केली का? आणि कुठून तरी हे सगळं ऐकल्यावर, हे सगळं पाहितल्यावर कुठून तरी मला जाणून येतं की बदल स्वतःमध्ये घडवायचा आहे, परिवर्तन स्वतःमध्येच घडवायचंय. आणि हे सगळं होत असताना येथूनच खऱ्या अर्थानं सम्राट अशोकांच्या आंदोलनाची सुरुवात होती. येथून खरं आपल्या सम्राट अशोकांच्या आंदोलनाची सुरुवात होते. आपण तथागत गौतम बुद्धांचा धम्म आणि सम्राट अशोकांचा धम्म जर पाहितला, दोघांमध्ये आपल्याला फरक जाणून येईल. गौतम बुद्धांचा धम्म आणि सम्राट अशोकांचा धम्म आपण पाहितला तर दोघांमध्ये फरक जाणून येतो. कारण गौतम बुद्धांचा धम्म हा माणसातील विकार बाहेर काढून टाकतो आणि सम्राट अशोकांचा धम्म हा राष्ट्राचं विकार बाहेर काढण्याचं काम करत असतो. सम्राट अशोकांनी एखाद्या विषयाला हात घातलाच, ध्यान देऊ नये का, सम्राट अशोकांनी जर एखाद्या विषयाला हात घातलाच तर त्या विषयाची हद्दच पार करायची, सीमाच पार करून टाकायची. हद्द पार करणे म्हणजे काय, त्याला सीमाच नाही. जो कोणी करू शकत नाही असा करणारा माणूस. अशोकांच्या काळामध्ये हा भेदभाव सगळा संपला होता. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व या एकोप्याने सर्व माणसं एकत्र नांद होती. म्हणजेच काय, देव आणि माणूस एकत्र नांदला. म्हणजेच मला सांगायचं काय, सम्राट अशोकांनी असं वातावरण तयार केलं जे आपण देवभूमी म्हणतो. देवभूमी म्हणजे पुराणातली असेल कशी असेल, पण देवभूमी शब्द आपण ऐकला असेल. ती देवभूमी दुसरी तिसरी कोणतीच नव्हती. ती देवभूमी म्हणजे सम्राट अशोकाच्या काळातील शासनच ही देवभूमी आहे, हे आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हे काही कल्पना नाहीये, हा इतिहास आहे. ज्यावेळी सम्राट अशोकांना धर्म आणि संस्कृती याला पण हात घातला, तेव्हा त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी हद्द पार केली. एक गोष्ट लक्षात घ्या, चक्रवर्ती अशोक सम्राट असे राजे होते, असे सम्राट होते, त्यांनी प्रत्येक गोष्टीमध्ये हद्द पार केलेली आहे. ज्यावेळेस त्यांनी धर्म आणि संस्कृतीमध्ये हात घातला तेथे त्यांनी हद्द पार केली. सम्राट अशोकांचा जेवढा काही काळ आहे त्या काळामधलं सर्वात मोठं कार्य जर काय असेल तर ते संस्कृतीचं कार्य आहे. मग संस्कृती म्हणजे काय? संस्कृती जेव्हा येते तेव्हा 3 गोष्टी घेऊन येते. त्या 3 गोष्टी म्हणजे प्रकृती, विकृती आणि संस्कृती. मग प्रकृती म्हणजे काय? एकदम साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये सांगतो. प्रकृती म्हणजे काय? प्रकृती म्हणजे जेव्हा आपल्याला भूक लागते, तेव्हा आपण भाकर बघतो, आपण भाकर तयार करतो आणि आपल्या वाट्याची भाकर आपणच खातो, त्याला प्रकृती म्हणतात. प्रकृती म्हणजे काय? आपल्याला जेव्हा भूक लागते तेव्हा आपण भाकर तयार करतो आणि आपल्या वाट्याची भाकर आपणच खातो, त्याला प्रकृती म्हणतात. नंतर येते विकृती. विकृती म्हणजे काय असते? विकृती म्हणजे जेव्हा आपल्याला भूक लागते तेव्हा आपण आपल्या वाट्याची भाकर खातो म्हणतात. आणि ही संस्कृती सम्राट अशोकांची संस्कृती आहे. ही सम्राट अशोकांची संस्कृती आहे आणि त्या संस्कृतीचे आपण पाईक आहोत, त्या संस्कृतीचे आपण शिलेदार आहोत, त्या संस्कृतीचे आपण रक्षक आहोत, त्या संस्कृतीचे आपण विध्वंसक नाही. तरी सुद्धा आज आपण पाहतोय, आज समाजामध्ये किती छिन्न विछिन्न अशा घटना घडल्या जातात. आपण स्वतःच्या आईला, बहिणीला देवी मानतो. आपण स्वतःच्या आईला आणि बहिणीला देवी मानतो, पण दुसऱ्याच्या आया बहिणीला अन्याय अत्याचार करतो. हे आजचं वास्तव आहे. आपण आपला हक्क अबाधित ठेवण्यासाठी दुसऱ्याचे हक्क अधिकार हिसकावून घेतो, त्यांच्यावर गदा आणतो. आपण आपल्या स्वार्थासाठी दुसऱ्याच्या गरीब कुटुंबाला उद्ध्वस्त करतो. हे का घडतं? तर हे ह्या कारणामुळे घडतं, कारण आपण सम्राट अशोकांची संस्कृती होती ती विसरून गेलोय. त्याचे हे साईड इफेक्ट आहेत. जो शील विसरेल तो अश्लील तर होणारच. हे संस्कृती विसरण्याचा इफेक्ट आहे. मग इथूनच खऱ्या अर्थाने सम्राट अशोकांच्या आंदोलनाची सुरुवात होते. लक्षात घ्या. उदाहरण तुम्हाला सांगतो. सगळं गाव चांगलं आहे, मी चांगला आहे, मी इमानदार आहे, सगळं गाव चांगलं आहे, गाव इमानदार आहे, गावातील सगळी लोक चांगली आहे,
सगळी इमानदार आहे, गावात चोरी कोणीच करत नाही. पण मी जेव्हा बाहेर गावी जायला लागतो तेव्हा घराला टाळा लावतो. का? मला माहिती आहे मी चांगला आहे, सगळं गाव चांगलं आहे, मग चोरी कोण करणार? मला शेजाऱ्यावर भरोसा नाही, मला शेजाऱ्यावर भरोसा नाही. सगळं गाव चांगलं आहे, मी चांगलं आहे, पण माझ्या शेजाऱ्यावर भरोसा नाही, म्हणून मी घराला टाळा लावून बाहेर जातो. मग शेजारी पण तेच करतो. जेव्हा माझा शेजारी बाहेर गावी जातो तोही तेच म्हणतो, मी चांगला आहे, सगळं गाव चांगलं आहे, पण माझ्या शेजाऱ्यावर भरोसा नाही. तोही माझ्या भीतीनं दाराला कुलूप लावतो. म्हणजे माझ्या भीतीमुळे शेजारी दाराला कुलूप लावतो आणि मी शेजाऱ्याच्या भीतीमुळे माझ्या दाराला कुलूप लावतो. हीच परिस्थिती अख्ख्या गावामध्ये आहे. सगळं गाव चांगलं आहे, पण वरच्या वाड्यात सुद्धा तेच, शेजारी शेजाऱ्याला घाबरतोय, दाराला कुलूप लावतोय. खालच्या वाड्यामध्ये सुद्धा तेच, शेजारी शेजाऱ्याला घाबरतोय, दाराला कुलूप लावतो. म्हणजेच काय? सगळं गाव चोर आहे. लक्षात घ्या, सगळं गाव चोर आहे, पण मी चोर नाही हे मानायलाच आपण तयार नाही. हे मानायलाच आपण तयार नाही. म्हणजेच काय? बदल स्वतःमध्ये घडवायचा आहे, परिवर्तन स्वतःमध्ये घडवायचं आहे, ते आपण करत नाही. आणि खऱ्या अर्थानं येथूनच सम्राट अशोकांच्या आंदोलनाची सुरुवात होते. येथूनच त्यांच्या आंदोलनाची सुरुवात होते. सम्राट अशोकांनी जे काही काम केले ते स्वतःसाठी काहीच केलं नाही, अजिबात केलं नाही. सम्राट अशोकांनी जे काही काम केले हे फक्त भारतापुरतं, हे फक्त श्रीलंकेपुरतं, हे फक्त पाकिस्तानपुरतं असं अजिबात नाही. सम्राट अशोकांनी जे काही काम केले ते सगळ्या देशासाठी केले, सगळ्या लोकांसाठी केले. सम्राट अशोकांनी जेव्हा पत्र लिहिलं, पत्र लिहायला सुरुवात केली, तेव्हा त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी हद्द केली. सम्राट अशोकांनी जेव्हा पत्र लिहायला घेतलं तेव्हा सुद्धा त्यांनी हद्द केली. त्यांनी पत्र कशावर लिहिलं? कागदावर पत्र लिहिलं नाही, भोजपत्रावर पत्र लिहिलं नाही. त्यांनी कशावर पत्र लिहिलं? तर त्यांनी लोखंडाची लेखणी केली आणि दगडाचा कागद केला आणि त्याच्यावर पत्र लिहिलं. तेव्हा आपल्याला इतके मोठ्यांले शिलालेख, इतकं मोठ्यांले स्तूप, इतकं मोठ्यांले स्तंभलेख पाहायला मिळतात. त्याच्यामुळे पाहायला मिळतात. म्हणजे हद्द केली सम्राट अशोकांनी, तेव्हा हद्द केलेली आहे. म्हणजे आपण कोणाचे वंशाचे? त्या महापुरुषांचे आपण वंशाचे, मौर्य साम्राज्याचा आपण वंशाचे. मग आपण करतो काय? ज्यांनी चांगले विचार दिले ते सुद्धा महान झाले, ज्यांनी चांगले विचार लिहिले ते सुद्धा महान झाले. पण जगाच्या पाठीवर अशोक सम्राट असे सम्राट होते ज्यांनी विचार सुद्धा दिले, त्यांनी विचार सुद्धा लिहिले, लिहिलेले विचार कृतीत आले का नाही याची सुद्धा समीक्षा केली, की जे मी सांगितलं ते लोकांनी अवलंबन केलं की नाही. असे अशोक सम्राट होते. ज्या वेळेस वास्को द गामा भारताचा शोध घेण्यासाठी निघाला त्याला माहितही नव्हता भारत कुठे आहे. त्यावेळेस भारतातील लोकांचा संबंध हा परदेशातील लोकांसोबत होता, नैतिक संबंध होता, सांस्कृतिक संबंध होता, धार्मिक संबंध होता, व्यापारी संबंध होता आणि वैवाहिक संबंध सुद्धा भारताचा होता. आणि जगाच्या पाठीवर इंटरनॅशनल मॅरेज करणारा पहिला सम्राट जर कोण असेल तर तो सम्राट म्हणजे चक्रवर्ती चंद्रगुप्त मौर्य होते. हे पहिले सम्राट होते. आपण त्याचे वंशज आहोत. त्याचे वंश म्हणजे त्यांनी आपल्याला महान विचार दिले. आपल्या प्रत्येक चंद्रगुप्त मौर्य असेल, सम्राट बिंदुसार असेल, सम्राट अशोक असेल, हे जे आपले महापुरुष आहेत, हे जे आपले पूर्वज आहेत, त्यांनी हद्दच पार केली आहे, हद्दच पार केली आहे. म्हणजे शेवटी मला इतकंच जरा एक कथा सांगतो आणि शब्दांना पूर्ण विराम देतो. ज्या वेळेस तथागत गौतम बुद्ध आणि आनंद धम्माचे आचार विचार पसरवित होते आणि असे ते जंगलातून जात असताना त्यांना अंधार पडला म्हणून आता कुठेतरी थांबणं भाग होतं. रात्रीची वेळ होती म्हणून समोर एक शेतकऱ्याचं घर दिसलं. बुद्ध म्हणाले आनंदला, आनंद त्या घरामध्ये जा, त्या माणसाला सांग आज आमची राहायची व्यवस्था करा. आनंद गेला, तो समोरच गेला दारापाशी, तर तुटकं फुटकं घर होतं. शेतकऱ्याच्या अंगावर फाटकी तुटकी कपडे होते. बाईचा अवतार जरा रदाळाच होता. मुलं पण इकडे तिकडे फाटक्या कपड्यावर हिंडत होती. आनंद म्हणला आता ह्याचंच खायचं वांदा आहे, हा आपल्याला काय चारणार. पण गुरुनी सांगितले इथं राहावं लागेल. आनंद गेला शेतकऱ्याकडं आणि सांगितलं, म्हणला आज आमची राहायची सोय करा, मी आणि माझे गुरु आहेत. शेतकऱ्याला आनंद झाला. शेतकऱ्यांनी गौतम बुद्धांना बोलावलं. जेवढं काही त्याच्याने प्रयत्न होईल तेवढं त्यांनी त्याला खुश केलं. अन्न वगैरे रात्री जेवण वगैरे झालं. सगळी विचारपूस केली, कारण त्या शेतकऱ्याकडे एकच म्हैस होती आणि त्या म्हशीच्या दुधावरच त्याची उपजीविका चालू होती. ही सगळी गोष्ट गौतम बुद्धांनी सगळी जाणून घेतली. संध्याकाळची वेळ झाली. शेतकरी त्याचं कुटुंब झोपी गेलं
आनंद आणि बुद्ध झोपी गेले. पण मध्यरात्रीचा प्रहर झाला. बुद्ध उठले, आनंदाला उठवलं आणि म्हणाले, जी गोठ्यात बांधलेली म्हैस आहे तिला पकड आणि लांब घराबाहेर जंगलाबाहेर सोडून ये. आनंद म्हणला, हा काय उद्योग आहे? बिचाऱ्या शेतकऱ्याचं पोट त्या म्हशीच्या दुधावरच चालू आहे. जरी म्हैस आपण बाहेर सोडून दिली, हा बिचारा उपाशी मरल. असं काय म्हणतात गौतम बुद्ध? बुद्ध आता ऐकलं का? जा ती म्हैस उचल आणि सोडून ये. भगवंत, ती म्हैस त्याची आहे, त्याची उपजीविका चालते. नाही नाही, तू सोडून ये. आनंद उठले, म्हैस सोडली गपचूप आणि रातोरात जंगलाबाहेर सोडून दिली. डबल आला आणि झोपायला लागला. बुद्ध म्हणाले, सोडली का म्हैस? हा म्हणला, सोडली. मग आता काय करतोय? झोपते. झोपायचं ना आपलं पण चला म्हणला. गौतम बुद्ध आणि आनंद रातोर निघून गेले आपल्या पुढच्या वाटेला. काही वर्ष निघून गेले आणि काही वर्षानंतर पुन्हा गौतम बुद्ध आणि आनंद त्याच रस्त्याला लागले. आणि पुन्हा आता गौतम बुद्ध म्हणले, आता पुढे आपल्याला जायचं नाही, आज मुक्काम आपण इथंच करायचा. पण आनंदाच्या लक्षात आलं, काही वर्षापूर्वी आपण इथं आलो होतो, समोर एक घर आहे, तो शेतकरी आहे, त्याची म्हैस आपण गावाबाहेर जंगलाबाहेर सोडली होती. त्याने जर आपल्याला ओळखलं तर आपले काय खरीयत नाही. गौतम बुद्ध म्हणले, जा त्याला विचार, आम्हाला आज इथं थांबायचंय. आनंद भेद त्या शेतकऱ्यापाशी गेला. पण तो शेतकऱ्याला भेटला, अंगावर चांगले कपडे होते. जे घर होतं, घरही आता चांगलं झालं होतं. सुखसुविधा घरामध्ये नांदत होत्या. आनंदाला आश्चर्य वाटलं. तरी आनंद म्हणाला, आम्हाला आज या ठिकाणी राहायचंय. पण त्या शेतकऱ्याने त्यांना विचारलं. महाराज म्हणला, या या या. त्यांचं यथोचित स्वागत केलं आणि सगळं जेवण वगैरे झालं. मग तेव्हा गौतम बुद्धाने विचारलं, तुमच्याकडे एक म्हैस होती, ती कुठे गेली? आता शेतकरी म्हणाला, भगवंत तुम्हाला काय सांगू, त्या दिवशी तुम्ही आले होते त्याच्या रात्री माझी म्हैसच गायब झाली. म्हशीला मी खूप शोधलं आणि भगवंत माझं दुर्दैव, तुम्ही सुद्धा निघून गेले. तुमचा पाहुणचार मला चांगल्या प्रकारे करता आला नाही. मग हे इतकं पैसा वगैरे आला कुठून? म्हणला, भगवंत ज्यावेळेस माझी म्हैस मला सोडून गेली, म्हैस बेपत्ता झाली, मी शोधली. आता माझी पोरं, माझी बायको, मी सुद्धा उपाशी मारायला लागलो. पण माझी सहज नजर माझ्या घरा पाठीमागल्या जमिनीवर गेली. तिथं सगळं गवत उगावलं होतं, पडीक जमीन होती. मग माझ्या डोक्यात आलं, ही जमीन पडण्यापेक्षा हिच्या आपण कसरत करूया, हिच्याकडे आहे. म्हणजेच मला सांगायचं काय, परिवर्तन हे स्वतःच करायचंय, बदल हे स्वतःत घडवायचे. जर तुम्हाला पुढे जायचं असेल, स्वतःमध्ये बदल घडवायचा असेल, तर पुन्हा एकदा गौतम बुद्ध तुमची म्हैस सोडायला येणार नाही. सम्राट अशोक तुम्हाला जागा करायला येणार नाही. आता स्वतःला जागृत होण्याची गरज आहे, स्वतःमध्ये परिवर्तन करण्याची गरज आहे, स्वतःमध्ये बदल घडवायचा आहे. हीच एक गोष्ट आज आपण इथनं चक्रवर्ती अशोक सम्राटच्या जयंतीच्या निमित्ताने आपण घेऊन जाऊया. आणि या ठिकाणी मला अनेक महत्त्वाचं सांगायचं म्हणजे, हा जो वारसा आपण चालवतोय, ते आपल्या पूर्वजांचा वारसा आहे आणि त्या वारशावर आपलं लक्ष असणं अगदी गरजेचं आहे. महिला उपासकों ने भी अपना मनोगत व्यक्त किया और ऐसे खुशहाल वातावरण में ये यहाँ का जयंती महोत्सव संपन्न हुआ। नीचे भाजे गांव में यहाँ भोजन का भी प्रबंध किया था। सभी लोगों ने नीचे जाकर संगमित्रा विहार में भोजन का भी आनंद लिया। मे मध्ये जी बुद्ध पौर्णिमा आहे, वैशाखी पौर्णिमा, सालाबाद प्रमाणे याही वर्षी आपण कार्ला बौद्ध लेणी येथे महाबुद्ध वंदना घेऊन ते आपण साजरी करत असतो। या ठिकाणी धम्मपालन गाथा होईल, सरनत्य आणि कार्यक्रमाचा समारोप होईल। इस कार्यक्रम का तीसरा पार्ट जिसमें पूरी लेनी की जानकारी दी है, तो वो भी जरूर देखिए। तो मिलते हैं नेक्स्ट व्लॉग में। तब जय भीम, नमो बुद्धाय, जय भारत।